Hi everybody, welcome to Bacha EduTech. Today we are going to discuss chromosomal theory of inheritance. ठीक आहे, आतापर्यंत आपण बघितलं मेंडेलियन जेनेटिक्स, एक्सेप्शन्स काय आहेत, निओ मेंडेलिझम काय आहे. ठीक आहे, सो फ्रॉम टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट क्रोमोझोम्स. सो क्रोमोझोमल theory of inheritance. आपल्याला माहितीच आहे आता की जे काही जेनेटिक मटेरियल आहे आपलं युकॅरियोटिक सेलमधलं ते कसं आहे, कॉम्पॅक्ट आहे. आणि कॉम्पॅक्टली ते कशामध्ये आहे, फिट क्रोमोझोम्समध्ये. आणि हेच क्रोमोझोम्स जीन कॅरी करत असतात. हे आज आपल्याला माहिती आहे, पण तेव्हा माहिती होतं का? नाही. सो ऑफकोर्स आपण बघितलं होतं मेंडल यांनी 1865मध्ये त्यांचं पेपर पब्लिश केला, रिसर्च पब्लिश केला, तो त्यांना रेकग्निशन मिळालं नाही. रेकग्निशन का नाही मिळालं याच्या मागे बरीच कारणं होती. ठीक आहे, सो कारणं काय होती? फर्स्ट रिझन होतं की त्यांनी लोकल जर्नलला ते पब्लिश केलं होतं. त्यावेळेस पब्लिकेशन करणं इतकं इझी नव्हतं जे आता इझी आहे. आता नंबर ऑफ पब्लिकेशन इझिली पब्लिश होतात, जे पण कोणी PhD करत असतात त्यांचे, पण त्या काळी ते इतकं इझी नव्हतं. इजंट इट? सो त्यांनी खूप एफर्ट्स घेतली, त्यांनी खूप काम केलं, तरीसुद्धा त्यांचं पब्लिश झालेलं वर्क हे वर्ल्ड वाईड सगळ्यांपर्यंत पोहोचलं नाही. तेव्हा डार्विन थिअरीबद्दल बोललं जायचं, इव्होल्युशनबद्दल जास्त चर्चा चालू होती. ठीक आहे, त्यांनी मॅथमॅटिकल लॉजिक बायोलॉजीमध्ये इन्कॉर्पोरेट केलं. बायोलॉजी समजून देण्यासाठी त्यांनी मॅथ्सचा वापर केला आणि ते तेव्हाच्या बायोलॉजिस्टला काही मान्य नव्हतं की हे असं होऊच शकत नाही. ठीक आहे ना. प्लस ते जे म्हणायचे की फॅक्टर्स आहे, काहीतरी डिस्क्रीट युनिट्स आहेत प्रेझेंट प्लांट्समध्ये जे एका जनरेशनकडनं दुसऱ्या जनरेशनकडे कंटिन्युअस पास ऑन होत आहेत. सो हे डिस्क्रीट युनिट फॅक्टर्स हे कोणालाच कळत नव्हतं, ही कन्सेप्ट कोणालाच कळत नव्हती, कारण त्याच्यासाठी काही फिजिकल प्रूफ नव्हता. इजंट इट? सो जीन्स आहेत याचा फिजिकल प्रूफ मेंडल यांना देता आला नाही, कारण तेव्हा मायक्रोस्कोपिक टेक्निक किंवा मायक्रोस्कोप इतके वेल डेव्हलप नव्हते. आता आपल्याकडे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे, ट्रान्समिशन आहे, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे, ज्याच्याने आपण सेलमध्ये इनर काय काय कंटेंट आहे आपण इझिली ऑब्झर्व करू शकतो, त्यांचं स्ट्रक्चर ऑब्झर्व करू शकतो. पण त्या काळी मायक्रोस्कोपी इतकी वेल डेव्हलप नव्हती, त्याच्यामुळे त्यांना फिजिकल प्रूफ नाही देता आलं की येस जे एका जनरेशनकडे दुसऱ्या जनरेशनकडे जातं आहे, जे कंटिन्युअस पास ऑन होतं आहे ऑफस्प्रिंगपर्यंत, प्रोजेनीपर्यंत, पॅरेंट्सकडनं, ते डिस्क्रीट युनिट्स म्हणजेच फॅक्टर आहे ज्यांना आपण आता जीन म्हणतो. हे त्यांना त्याचा फिजिकल प्रूफ काही देता आला नाही, म्हणून त्यांचं वर्क काय झालं, अनरिकॉग्नाइज राहिलं. ठीक आहे, सो आपल्याला माहिती 1865मध्ये त्यांनी पब्लिश केलं. त्याची आधी त्यांचा प्रवास हा चालूच होता कामाचा. ठीक आहे, सो 56पासून 1863पर्यंत त्यांनी काम केलं. 1865मध्ये त्यांनी पब्लिकेशन केलं, पण पब्लिकेशनला रेकग्निशन मिळालं नाही. दो त्यांचं काम करेक्ट होतं, सगळं काही व्यवस्थित होतं. त्यांचंच स्टडी आता आपण ऑल ओव्हर वर्ल्ड करतो आहोत. क्लास 11मध्ये, क्लास 12मध्ये आपण मेंडेलियन जेनेटिक्स डिस्कस करतो. पुढे जाऊनही जे जेनेटिक्समध्ये काम करतात त्यांना पहिले मेंडेलिझम शिकावंच लागतं. इजंट इट? सो त्याच्यानंतर इन 1900 3 सायंटिस्ट युगो दी वेरिस, शेरमॅक अँड कार्ल कोरन्स डिस्कवर दिअर थिअरी इंडिपेंडेंटली. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपली आपली कामं केली आणि त्यांच्या लक्षात आलं की मेंडल यांनी केलेलं काम हे काय आहे, करेक्ट आहे. सो त्यांनी ती थिअरी रिडिस्कवर केली इन द फॉर्म ऑफ लॉज. सो लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ डॉमिनन्स अँड लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. 3 लॉच्या फॉर्ममध्ये ती थिअरी पुन्हा डिस्कवर झाली. मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, हे सगळं आपण स्टडी केलं. इजंट इट? सो त्याच्यानंतर हळूहळू ह्या इरामध्ये मायक्रोस्कोप डेव्हलप झाले होते. ठीक आहे, सो लोक ऑब्झर्व करत होते, सायंटिस्ट ऑब्झर्व करत होते सेल कशी असते, सेल डिव्हिजन कशी होते, सेल डिव्हिजन करताना कसे क्रोमोझोम्स सेपरेट होतात. ठीक आहे, सेल कशी डिवाइड होते, न्यूक्लियस काय आहे, सेल काय आहे, हे सगळं काही दिसत होतं विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोपी, कारण मायक्रोस्कोप तेव्हा बऱ्यापैकी वेल डेव्हलप झालेले होते. ठीक आहे ना, इनिशियल स्टेजला नव्हते. सो इन 1902 2 सायंटिस्ट वॉल्टर सुटन अँड थिओडोर बोव्हरी हे पण त्यांचे सेपरेटली काम करत होते आणि यांनी 1902मध्ये थेअरी दिली, दॅट इज नथिंग बट क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स. हे तुम्हाला आता पुन्हा ही 2 नावे लक्षात ठेवायची. डिरेक्टली MCQ विचारू शकता, सुटन बोव्हरी यांनी कोणती थेअरी दिली, दॅट इज नथिंग बट क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स, किंवा हू डिस्कवर द क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स, देन आन्सर इज सुटन अँड बोव्हरी इन 1902. हे दोघंही सेपरेट काम करत होते आपल्या लॅबमध्ये. एक सी अर्चिनवर काम करत होता, एक ग्रासहोपरवरती काम करत होता, आणि त्यांना दिसलं की जसं बिहेवियर
क्रोमोझोमचं आहे, तसंच बिहेवियर जीन्सचं पण आहे, जे मेंडल सांगत होते. मेंडल जे काही बोलत होते की फॅक्टर्स असे असतात, फॅक्टर एक डॉमिनंट असतो, एक रिसेसिव्ह असतो, अलील असतात, पेअर फॉर्ममध्ये असतात, सेग्रिगेट होतात किंवा इंडिपेंडेंटली असॉर्टेड असतात. हे जे काही मेंडल हे सांगत होते ते सेम क्रोमोझोमच्या बाबतीत पण आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी सांगितलं क्रोमोझोमल बिहेवियर इज पॅरलल टू द जीन्स बिहेवियर और फॅक्टर्स बिहेवियर. ठीक आहे, सो आपण डीपली बघू आता. So two scientists, that is Sutton and Boveri, in 1902. What they do? They give chromosomal theory of inheritance. ठीक आहे, सो आपण समजायला पॅरलल समजून घेऊ. त्यांनी सांगितलं काय, क्रोमोसोमल बिहेवियर हे पॅरलल आहे. कशाची? फॅक्टरच्या बिहेवियरशी. जे काही मेंडल म्हणत होते फॅक्टरबद्दल तेच क्रोमोझोमसाठी पण ॲप्लिकेबल आहे. क्रोमोझोम पण तसेच बिहेव करतात जसं जीन्स बिहेव करतात किंवा फॅक्टर्स बिहेव करतात. सो फॅक्टर्स कसे बिहेव करत होते? फॅक्टर्स ऑकर इन पेअर, हे आपल्याला माहिती आहे. फॅक्टर्स कसे पेअरमध्ये येतात. जसं फॉर एक्झाम्पल आपण घेतलं ए, सो वन फ्रॉम फादर किंवा मेल अँड अनदर फ्रॉम फिमेल. एक कॅरेक्टर मॅटर्नल असतं, एक कॅरेक्टर पॅटर्नल असतं, जसं आपल्या केसमध्ये पण आहे. सो क्रोमोझोमच्या बाबतीत पण तसंच आहे. क्रोमोझोम ऑल्सो ऑकर इन पेअर्स, ज्याला आपण काय म्हणतो? होमोलोगस क्रोमोझोम. ज्याला आपण काय म्हणतो? होमोलोगस क्रोमोझोम. सो हे सुद्धा कसे असतात? पेअरमध्ये. सपोज दिस इज वन पेअर, दिस इज अनदर वन. इथे सेंट्रोमियर असतो. ठीक आहे, सो याला आपण काय म्हणणार? होमोलोगस पेअर. जेव्हा डुप्लिकेशन होणार असतं त्याच्या आधी ही स्टेज असते. सपोज याला पण आपण म्हणू शकतो होमोलोगस पेअर. ठीक आहे, होमोलोगस पेअर म्हणजेच काय? क्रोमोझोम पेअरमध्ये असतं. सो इथे सपोज जीन आहे ए, हा काय आहे? एक कम्प्लीट जीन, त्याचे हे दोन फॉर्म. ठीक आहे, सपोज इथे आहे ए. सो हे काय झाले? होमोलोगस पेअर. जसं जीन्स पेअरमध्ये असतात, आपण बघितलं होतं जीन्स कसे आहेत? पेअरमध्ये अलिलिक फॉर्ममध्ये असतात ना. सो ए इट इज अलिलिक फॉर्म, कॅपिटल ए इज अलिलिक फॉर्म, स्मॉल ए इज अनदर अलिलिक फॉर्म. सो दे ऑकर इन पेअर, वन फ्रॉम मॅटर्नल, वन फ्रॉम पॅटर्नल, वन फ्रॉम फिमेल, वन फ्रॉम मेल. ठीक आहे, सो फ्रॉम फिमेल, फ्रॉम मेल. सेम विल बी हियर, फ्रॉम मेल, फ्रॉम फिमेल. ठीक आहे, जे आपल्याला जीन्सच्या बाबतीत माहिती होतं तेच त्यांना क्रोमोझोमच्या बाबतीत पण दिसतं की युकॅरियोटिक सेल्समध्ये त्यांनी जे काही स्टडी केलं तर डीएनएच्या फॉर्ममध्ये, जीन्सच्या फॉर्ममध्ये न स्टडी करता त्यांना काय ऑब्झर्व झाले? ड्युरिंग मिओसिस त्यांनी बघितलं सेल डिव्हिजनमध्ये त्यांना काय दिसलं की क्रोमोझोम्स असतात आणि ते सुद्धा पेअरमध्येच असतात. आता आपल्याला माहिती की क्रोमोझोम डीएनएचा बनलेला आहे. क्रोमोझोम काय आहे? डेन्सली पॅक्ड डीएनए आहे ज्याच्यावरती जीन्स प्रेझेंट आहे. ठीक आहे, मेंडल यांनी जो स्टडी केला तो ॲक्च्युली जीन्सवरती केला आणि यांनी कशाबद्दल सांगितलं? क्रोमोझोमबद्दल सांगितलं. ते कशाबद्दल बोलत होते? जीनबद्दल बोलत होते, ज्यालाच आपण म्हणतो फॅक्टर. सो दिस इज फर्स्ट पॉईंट ऑफ दिस थिअरी. क्रोमोझोम थिअरीचा फर्स्ट पॉईंट काय आहे? क्रोमोझोम ऑकर इन पेअर. त्यालाच आपण काय म्हणतो? होमोलोगस क्रोमोझोम. सो दिस इज ए, दिस इज ए. दीज आर द जीन्स विच आर प्रेझेंट ऑन दी क्रोमोझोम. क्रोमोझोम ऑलवेज ऑकर इन पेअर. दे आर ऑलवेज ऑकर इन पेअर. ठीक आहे, सो दिस इज फर्स्ट पॉईंट. सेकंड काय आहे? जीन्सच्या बाबतीत आपल्याला सेकंड काय माहिती आहे? लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमिट्स. लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमिट्स, ज्यालाच आपण म्हणतो लॉ ऑफ सेग्रिगेशन. लॉ ऑफ सेग्रिगेशन काय सांगतो? जेव्हा गॅमिट्स फॉर्म होतात तेव्हा एकच अलील एका गॅमेटमध्ये जातो. Each gamete receives only one allele. Each gamete receives only one allele. Haploid, isn't it? So law of purity of gametes किंवा law of segregation काय आहे? जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होतं तेव्हा यांचं सेग्रिगेशन होतं, सेपरेशन होतं. आणि each gamete receives only one allele at a time. In each gamete there is only presence of one allele. हे कशाबद्दल होतं? जीन्सबद्दल, फॅक्टरबद्दल, अलिल्सबद्दल, जे मेंडल यांनी सांगितलेलं होतं.
क्रोमोझोमल थेअरीमध्ये सुटन गौडे यांनी काय सांगितलं, सेम की क्रोमोझोम सेग्रीगेट और सेपरेट ड्यूरिंग मियोसिस. मियोसिस मायटोसिस तुम्ही सेल डिव्हिजन मध्ये शिकलेले आहात 11th मध्ये, इजंट इट. सो क्रोमोझोम सेग्रीगेट ड्यूरिंग मियोसिस. सो आपल्याला माहिती आहे दिस इज फर्स्ट स्टेप. याचं काय होणार, डुप्लिकेशन होणार. सिमिलर इथे सुद्धा काय होणार, डुप्लिकेशन होणार. डुप्लिकेशन झाल्यानंतर गॅमेट फॉर्मेशन जेव्हा होईल तेव्हा एक पेअर इकडे जाईल. तुम्हाला समजण्यासाठी आपण याला दुसरा फॉर्म देऊ. ठीक आहे. क्रोमोझोम सुद्धा काय होतात, गॅमेट फॉर्मेशन होतात ना, गॅमेट सुद्धा काय करतो, ऍट अ टाइम एकच क्रोमोझोम रिसिव्ह करत असतो. पुन्हा याचं काय होते, रिडक्शन. कळतंय. सो सेम लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स जे काही सांगत होते की अलिल्स सेपरेट होतात, सेग्रिगेट होतात आणि प्रत्येक गॅमेटमध्ये एकच अलील येतो. गॅमेट रिसिव्स ओनली वन अलील. सेम इज हियर. ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन वन क्रोमोझोम इन ईच गॅमेट. ठीक आहे. दो दे आर प्रेझेंट इन पेअर, पण जेव्हा सेग्रिगेशन होणार, जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होणार तेव्हा काय होणार, सेग्रिगेशन होणार. ठीक आहे. सो सेग्रिगेशन होताना काय होणार, ईच गॅमेट रिसिव्स ओनली वन क्रोमोझोम. सो हे परत पॅरलल बिहेवियर झालं. जसं जीनचं बिहेवियर आहे सेम बिहेवियर कोणी दाखवलं, क्रोमोझोमने. हा सेकंड पॉईंट होता क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्सचा. ठीक आहे. सो लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स और लॉ ऑफ सेग्रिगेशन. फर्स्ट आपण बघितलं फॅक्टर्स ऑकर इन पेअर, दॅट इज कॅपिटल ए स्मॉल ए, दे ऑकर इन पेअर. क्रोमोझोम ऑल्सो ऑकर इन पेअर, दॅट वी कॉल होमोलोगस क्रोमोझोम. ठीक आहे. नेहमी पेअरमध्येच असतात. आपल्यामध्ये किती आहे, 23 पेअर्स आहेत, इजंट इट. सो टोटल किती क्रोमोझोम आहे आपल्यामध्ये, 46. पण आपण नेहमी पेअरच्या फॉर्ममध्येच बोलतो. आपण नेहमी बोलताना काय म्हणतो, 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन ह्यूमन्स, इजंट इट. सो लॉ ऑफ सेग्रिगेशन, सेकंड काय पॉईंट आहे, लॉ ऑफ सेग्रिगेशन. म्हणजेच काय, इच गॅमेट रिसिव्ह ओनली वन अलील. सो दॅट इज नथिंग बट सेग्रिगेशन. फॅक्टर्स गेट सेग्रिगेटेड और जीन्स गेट सेग्रिगेटेड ड्यूरिंग गॅमेट फॉर्मेशन. Each gamete receives only one allele. Chromosome also shows same kind of the behavior. Chromosome segregate during meiosis. ठीक आहे. meiosis ही डुप्लिकेशनची स्टेप असते. सो डुप्लिकेट झाल्यानंतर गॅमेट जेव्हा फॉर्म होतात तेव्हा each gamete receives only one chromosome. Understand this? So here you can see only one chromosome in the gamete. So law of segregation applicable for the growth. So chromosome segregate during meiosis, genes also segregate during gamete formation, isn't it? And last is assortment. They get independently assort. And chromosome also independently assort. When we consider two genes, when we consider two types of chromosome, two pairs of chromosome. ठीक है. So पहिले आपण genes बघू. So here we are talking about law of independent assortment, which is applicable to genes or we can say factor. So law of independent assortment काय सांगतो, suppose this is our heterozygous F1. आपल्याकडे heterozygous F1 आहे. ठीक आहे. ह्याचे जेव्हा गॅमेट्स तयार होतात तर किती गॅमेट्स तयार होतात, किती हेटेरोझायगस कंडिशन आहे, 1 2. सो वी नो दॅट 2^2 दॅट इज 4. किती गॅमेट्स तयार होतात, 4. कुठले कुठले, कॅपिटल ए बी, कॅपिटल ए स्मॉल बी, स्मॉल ए कॅपिटल बी, स्मॉल ए स्मॉल बी, इजंट इट. सो किती गॅमेट्स तयार झाले, 4 टाइप्स. कशावरनं 4 टाइप झाले, ए कॅन गो विथ बी, ए ऑल्सो गो विथ स्मॉल बी. That's why these two combination is there. ठीक है. This A goes with capital B or this also goes with small b. So इथे किती टाइप्स झाले गॅमेट्सचे, 4. ठीक आहे. का झाले, बिकॉज दे आर इंडिपेंडेंटली असॉर्टेड. असं नाही कॅपिटल ए हा नेहमी कॅपिटल बी सोबतच जाणार, असं आहे का, नाही. इट ऑल्सो गोज विथ स्मॉल बी.
सो ही काय आहे, इंडिपेंडंट असॉर्टमेंट आहे. दे गेट इंडिपेंडंटली असॉर्टेड. असं नाही आहे की कॅपिटल ए आणि स्मॉल ए सोबतच राहतील आणि कॅपिटल ए बी सोबत जाऊ शकणार नाही. सो ए गोज विथ कॅपिटल बी ऑल्सो, ए ऑल्सो गोज विथ स्मॉल बी. सपोज आपण सिम्पल आपण बघितलं होतं येलो राऊंड, ग्रीन अँड रिंकल. आपल्याला इथे 4 कॉम्बिनेशन्स मिळाले होते. रेशो काय मिळालं होतं, 9:3:3:3:1. काय होते इथे, येलो राऊंड पण होते, येलो रिंकल पण होते, ग्रीन राऊंड पण होते, ग्रीन रिंकल पण होते. सो शेप असं नाही आहे की येलो कलरचे सेट जे आहे ते मी नेहमी राऊंड शेपचे असतील, असं नेसेसरी आहे का की जे राऊंड असतील ते नेहमी येलोच असले पाहिजे. राऊंड ग्रीन पण असू शकतं, इजंट इट. म्हणजेच काय, ते इंडिपेंडंटली असॉर्ट झाले आहे, ते इंडिपेंडंट आहे, ते जाऊ शकतात. राऊंड कॅन गो विथ येलो, राऊंड कॅन ऑल्सो गो विथ green. So this is nothing but law of independent assortment that is followed by genes or factors. आता क्रोमोझोम काय म्हणतात बघू आपण. सो क्रोमोझोम ऑल्सो असॉर्ट इंडिपेंडेंटली. हे सुद्धा काय करतात, इंडिपेंडेंटली असॉर्ट होतात. सो आपण 2 पेअर्स बघू, 2 पेअर कन्सिडर करू. सो सपोज डुप्लिकेट फॉर्म पण बघू आपण. So this is one pair, and this is another pair. ठीक आहे. अगेन फॉर युअर अंडरस्टँडिंग आपण सेपरेट करूया. आता काय होणार आहे, जेव्हा सेपरेशन होईल तेव्हा इथे पण काय आहे, किती पॉसिबिलिटीज आहे, आयदर हे कॉम्बिनेशन मिळतील, आयदर हे कॉम्बिनेशन मिळतील. ठीक आहे. सो दिस कॅन गो विथ दिस. ठीक आहे. दिस वन कॅन गो विथ दिस. तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आपण इथे ए बी लिहून टाकू, कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी. सो इथे आपण काय बघितलं, ए बी तयार होतोय. ठीक आहे. इथे काय बघितलं आपण, ए बी तयार होतोय. अजून काय पॉसिबिलिटीज आहेत, ठीक आहे. आले लक्षात. सो परत त्यांचं डिव्हिजन होणार फर्दर. अंडरस्टँड दिस. सो इथे सुद्धा आपल्याला काय दिसतंय, इंडिपेंडंट असॉर्टमेंट. सो जे बिहेवियर जीनच्या केसमध्ये दिसलं तेच बिहेवियर आपल्याला क्रोमोझोमच्या पण केसमध्ये दिसलं. ठीक आहे. सो म्हणजेच काय, क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्समध्ये 3 पॉईंट होते. दॅट इज दे आर ऑकर इन पेअर, सेकंड दे सेग्रिगेट ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन, थर्ड असॉर्ट इंडिपेंडेंटली, क्रोमोझोम असॉर्ट इंडिपेंडेंटली. ही एक पेअर होती, ही दुसरी पेअर होती. 2 वेगवेगळे कॅरेक्टर्स आपण बघू शकतो. 2 वेगवेगळे कॅरेक्टर आहेत जे सेपरेटली इंडिपेंडेंटली असॉर्ट झालेले आहेत. सो दिस कॅपिटल, दिस क्रोमोझोम गोज विथ दिस, दिस ऑल्सो गोज विथ दिस वन. ठीक आहे ना. हा याच्यासोबत पण जाऊ शकतो, हा याच्यासोबत पण जाऊ शकतो. जेव्हा मिओसिस होईल, क्रॉसिंग ओव्हर होईल, रिकॉम्बिनेशन, ते सगळ्या गोष्टी आपण पुढे बघणारच आहोत. ठीक आहे. पण जेव्हा आपण 2 वेगवेगळ्या पेअरचं कन्सिडरेशन करतो, ही एक वेगळी पेअर, ही एक वेगळी पेअर, तेव्हा हा कॅपिटल ए कॅपिटल बी सोबत जाऊ शकतो. सेम हा कॅपिटल ए स्मॉल बी सोबत पण जाऊ शकतो. ठीक आहे. आलंय लक्षात. सो इंडिपेंडंट असॉर्टमेंट इथे सुद्धा आहे. क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स कोणी डिस्कवर केली, सुटॉन अँड बोहरी इन 1902. ते सुद्धा वेगवेगळ्या लॅबमध्ये वेगवेगळ्या याच्यावरती काम करत होते, लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती. एक सी अर्चिनवर करत होते, ग्रास ऑफरवर करत होता. ठीक आहे. सो तेव्हा त्यांच्या लक्षात आलं जे जीन्सचं बिहेवियर मेंडल यांनी सांगितलेलं आहे फॅक्टर्सच्या बाबतीत. त्याच्यानंतर जोहान्सन यांनी सांगितलं होतं की फॅक्टर इज नथिंग बट जीन. ठीक आहे. सो जे जीनचं बिहेवियर आहे, पॅरलल बिहेवियर, सेम काइंड ऑफ बिहेवियर is of chromosome. Understand this? This is done by, this is given by Sutton and Bohry in 1902. Follow?
सो NCERT मध्ये पण डायग्राम दिलेली आहे इंडिपेंडंट असॉर्टमेंटची. आपण प्रेझेंटेशन बघू, स्लाइड प्रेझेंटेशन, तेव्हा ते डिस्कस करू NCERTच्या डायग्राम्स. सो दिस इज नथिंग बट क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. हे त्यांना का लक्षात आलं? कारण मायक्रोस्कोप वेल डेव्हलप झालेले होते. मायक्रोस्कोपमध्ये आपण सेल बघू शकत होतो, सेलचे इनर कंटेंट बघू शकत होतो, सेल कशी डिवाइड होते, तेव्हा क्रोमोझोम्स बघितले गेले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की क्रोमोझोम आणि जीन्स यांचं बिहेवियर कसं आहे, पॅरेलल आहे. थेरॉटिकल याला डिरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो क्रोमोझोम थिअरी ऑफ इनहेरिटन्सचा. ठीक आहे, तर हे कोणी सांगितलं? सुटन अँड बोवरी यांनी सांगितलं. MCQला येईल की हू डिस्कवर दी क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. सो सुटन अँड बोवरी इन 1902. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत लिंकेज काय आहे आणि रिकॉम्बिनेशन काय आहे. ठीक आहे, याच्यानंतरचं पुढचं वर्क TH मॉर्गन यांनी केलं, ज्यांनाच आपण फादर ऑफ एक्सपेरिमेंटल जेनेटिक्स म्हणतो. ठीक आहे, एक्सपेरिमेंटल जेनेटिक्सचे फादर कोण आहे? TH मॉर्गन. क्लासिकल जेनेटिक्स किंवा फादर ऑफ जेनेटिक्स कोण आहे? मेंडेल. आपल्याला माहिती आहे ग्रिगोर जॉन मेंडेल इज द फादर ऑफ जेनेटिक्स. ठीक आहे, बट एक्सपेरिमेंटल जेनेटिक्स ज्यांनी खूप जास्त एक्सपेरिमेंट केले पुढे जाऊन ड्रॉसोफिलावरती आणि नंबर ऑफ डिफरंट त्यांनी थेअरीज दिल्या किंवा नंबर ऑफ त्यांनी त्याच्यावरचे आउटकम आपल्याला सांगितले, जे आता आपल्याला जीन मॅपिंग वगैरे सगळ्याच गोष्टींसाठी इम्पॉर्टंट आहेत. सो ते सगळं आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार. दॅट इज नथिंग बट लिंकेज अँड रिकॉम्बिनेशन. त्याच्यावरती मॅपिंगवरती पण क्वेश्चन्स येतात, प्लस त्यांनी जे काही वर्क केलं ड्रॉसोफिलावरचं त्याच्यावरती पण क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, सो नेक्स्ट लेक्चरला आपण डिस्कस करू लिंकेज अँड रिकॉम्बिनेशन. टुडे वी डिस्कस अबाउट क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. थँक्यू.